एकोनॉमिक्स या आपल्या चौथ्या चॅप्टरचं आजचं हे 5वं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण सुरुवातीला बघणार आहोत पीव्ही डायग्राम. त्यानंतर आपण अभ्यास करणार आहोत वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस आणि त्यानंतर बघणार आहोत हीट ॲडेड ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस. तर नावातच तुम्हाला दिसतंय पीव्ही डायग्राम, म्हणजे याचा अर्थ असा आहे की पी फॉर प्रेशर, व्ही फॉर व्हॉल्यूम. सो पीव्ही डायग्राम म्हणजे काय, तर प्रेशर आणि व्हॉल्यूम यांचा एक ग्राफ असतो ज्याला आपण पीव्ही डायग्राम असं म्हणतो. जर आपल्याला स्पेसिफिक त्याची डेफिनेशन जर सांगायची असेल तर काय म्हटलंय बघा, द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इक्वेशन ऑफ स्टेट ऑफ द सिस्टम that is of a gas is called the PV diagram or PV curve. आणि ब्रॅकेट मध्ये बघा लिहिले the pressure volume curve or the indicator diagram of the system. So definitely P आणि V हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. प्रेशर आणि व्हॉल्यूम यांचा एक ग्राफ काढलेला आहे ज्याला PV डायग्राम असाही शब्द आपण वापरलाय. काही ठिकाणी आपण PV कर्व असं देखील म्हणणार आहोत आणि काही ठिकाणी आपण याला इंडिकेटर डायग्राम ऑफ द सिस्टीम असं देखील म्हणणार आहे. तर सर्वसाधारणपणे आयडियल गॅससाठी जी की एक टिपिकल पीव्ही डायग्राम असते ती तुमच्या समोर ठेवतो बघा. सो फिगर शोज अ टिपिकल पीव्ही डायग्राम फॉर अन आयडियल गॅस ॲट सम कॉन्स्टंट टेम्परेचर. ती त्याचं जे स्ट्रक्चर असेल किंवा तो जो ग्राफ आहे तो कसा असेल तो तुम्ही या पुढच्या डायग्राममध्ये बघा. सो हे बघा, या साईडला आपण वाय ॲक्सिस वरती पी प्लॉट केलंय. सो प्रेशर असणार आहे वाय ॲक्सिस वरती आणि एक्स ॲक्सिस वरती असणार आहे व्ही. सो इथे जे तुम्हाला P1 आणि P2 दिसतंय किंवा V1 आणि V2 दिसतंय हे काय असणार आहे, तर इनिशियल व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम किंवा इनिशियल प्रेशर आणि फायनल प्रेशर. आणि हे त्याचे जे कोऑर्डिनेट्स तुम्हाला दिसत आहेत. सो ए पॉईंट जो आहे याचं जे इथलं व्हॉल्यूम असणार आहे डेफिनेटली आपल्याला माहिती आहे. एक्स ॲक्सिसवर किती दिसतं आपल्याला, तर V1 आहे आणि वाय ॲक्सिसचा त्याचा कोऑर्डिनेट आहे P1. सो V1 P1 हा ए या पॉईंटचा कोऑर्डिनेट आपल्याला सांगता येईल. हे कोऑर्डिनेट्स आपल्याला या पॉईंटचे सांगता येतील. आणि बी या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत बघा, तर एक्स ॲक्सिसवर किती आहे, तर V2 आहे आणि वाय ॲक्सिसवरती कोऑर्डिनेट आहे P2. सो बी या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स V2 आणि P2 या पद्धतीने आपण या डायग्राममध्ये दाखवू शकतो. सो एकदम सिंपल कन्सेप्ट आहे आपल्याला पीव्ही डायग्रामचा, इझिली तुमच्या लक्षात येईल काय आहे. आणि जर आपण मागच्या सेशनचा आपण विचार केला तर आपल्याकडे एक इक्वेशन होतं बघा की ज्याच्यामध्ये वर्क डनमध्ये P × dV हे वापरलं होतं. सो ते तुमच्या समोर ठेवतो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो वी हॅव द इक्वेशन बेसिकली. ते इक्वेशन आपण लिहिले बघा. मागच्या सेशनचा जर तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला असेल तर तुमच्या लक्षात येईल की W इज इक्वल टू, याच्यावरून आपण एक न्यूमरिकल सोडवलेलं आहे. सो इंटिग्रेशन P dV फ्रॉम VI टू VF इज इक्वल टू P आणि ब्रॅकेटमध्ये लिहिले VF मायनस VI. सो फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. सो DV आहे बेसिकली तो. सो फायनल व्हॉल्यूम आणि इनिशियल व्हॉल्यूम याच्यातला जेव्हा डिफरन्स घ्याल तर तुम्हाला DV हे मिळणार आहे. ओके. सो हे जे काही इंटिग्रल आहे जे आपण या इक्वेशनमधले घेणार आहोत तर ते इझिली आपण इव्हॅल्युएट करू शकतो जर काय म्हटलंय बघा, इफ वी नो द रिलेशन बिटवीन द प्रेशर P अँड व्हॉल्यूम V. सो हे जे इंटिग्रेशन आहे तर ते आपण इव्हॅल्युएट इझिली करू शकतो जर आपल्याला P आणि V म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूम याच्यामधले रिलेशन माहीत असेल, किंवा और काय म्हटलंय बघा, और द पाथ बिटवीन द लिमिट्स ऑफ द इंटिग्रेशन अबव इक्वेशन कॅन बी रिप्रेझेंटेड ग्राफिकली. सो हे जे इक्वेशन आहे हे आपण ग्राफिकली सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. आणि बेसिकली जर या ग्राफसाठी आपण जर 3 सिच्युएशन कन्सिडर केल्या की आपली जी सिस्टीम आहे, आपण याच्या आधीच्या सेशनमध्ये हे मेन्शन केले की आपली जी सिस्टीम आहे बेसिकली ती आहे गॅस असणार आहे. सो समजा अशी परिस्थिती असेल, अ गॅस कन्फाइंड टू अ सिलेंडर विथ अ मुवेबल फ्रिक्शनलेस अँड मासलेस पिस्टन कॅन बी. आता बघा याच्यात 3 केसेस आहेत ज्या 3 कंडिशन्स होऊ शकतात. तर काय म्हटलं बघा, पहिलं एक्सपांडेड विथ व्हेरिंग प्रेशर. ओके. सो जो गॅस आहे तो एक्सपांड होणार आहे विथ व्हेरिंग प्रेशर. सो प्रेशर इथे चेंज होणार आहे लक्षात घ्या आणि गॅसचं एक्सपान्शन होणार आहे. और सेकंड केस काय म्हटली बघा, इट कॅन बी कंप्रेस्ड विथ व्हेरिंग प्रेशर. सो पहिल्या केसमध्ये आपण एक्सपांड म्हटलंय, गॅस एक्सपांड होतोय. आणि दुसऱ्या केसमध्ये आपण म्हणतोय की जो गॅस आहे तो कंप्रेस होणार आहे, बट कंडिशन काय, विथ
व्हेरिंग प्रेशर. सो पहिल्या केसमध्ये आपण म्हटलं एक्सपांडेड विथ व्हेरिंग प्रेशर, दुसऱ्या केसमध्ये आपण म्हटलं इट कॅन बी कंप्रेस्ड विथ व्हेरिंग प्रेशर, आणि तिसरी केस म्हटली आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशर. सो तिसरी केस त्यांनी म्हटले इट कॅन एक्सपांड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. सो या 3 केसेस ज्या आहेत त्याचा स्टडी आपल्याला या सेशनमध्ये करायचा आहे बेसिकली. तर या 3 ज्या आहेत केसेस त्याचा 1 बाय 1 आपण स्टडी करूया. तर सुरुवातीला आपण बघूया आपली पहिली केस आहे ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर काय म्हटलंय बघा, एक्सपांडेड विथ व्हेरिंग प्रेशर. सो प्रेशर जे आहे ते काय होणार आहे, बदलणार आहे. सो बोलूया त्याच्याकडे. सो फिगर ए शोज expansion of the gas. Its volume changes due to outward displacement of the piston and the pressure of the gas decreases. So pressure इथे डिक्रीज होते या कंडिशन मध्ये, आणि आपल्याला जो ग्राफ त्यासाठी जो समोर येईल तो बघा काय असणार आहे, आणि मग याच्यावरून आपण काहीतरी एक कन्क्लुजन काढणार आहोत. आता इथे परिस्थिती काय झाली बघा, तर प्रेशर जे आहे सुरुवातीला जे तुम्हाला दिसतंय P1, ओके, आणि करस्पॉन्डिंग व्हॉल्यूम त्याचं V1 आहे. इथे व्हॉल्यूम तुमचं काय झालंय बघा, इन्क्रीज झालंय, बरोबर आहे. एक्स ॲक्सिस वरती V1 पेक्षा V2 जास्त आहे हे आपल्याला दिसते, बरोबर आहे. आणि प्रेशर जे आहे ते बघा P1 पासून P2 कडे जात आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतोय, प्रेशर ऑफ द गॅस काय तर डिक्रीज होते बघा, आणि जे व्हॉल्यूम आहे बेसिकली ते काय होतंय, वाढतंय. आणि मग या ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला व्हॉल्यूम वाढतंय त्यावेळेला आपण काय म्हणतो की वर्क डन बाय द गॅस हे काय असतं, पॉझिटिव्ह असतं. ओके, सो ते मेन्शन करून टाकूया. द वर्क डन बाय द गॅस इन दिस केस इज पॉझिटिव्ह बिकॉज द व्हॉल्यूम ऑफ द गॅस हॅज इन्क्रीज्ड. सो ज्यावेळेला गॅसचं जे व्हॉल्यूम आहे ते इन्क्रीज झालं तर आपण असं म्हटलंय की वर्क डन काय आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे याचा उलट पुढे जाऊन आपण काय म्हणणार, जर व्हॉल्यूम ऑफ द गॅस जर डिक्रीज झालं तर डेफिनेटली काय असणार आहे, वर्क डन हे निगेटिव्ह असणार. सर आपण पुढच्या केसकडे डायरेक्ट वळूया. सो काय म्हणूया आपण बघा, सिमिलरली फिगर बी शोज द कंप्रेशन ड्यू टू द इनवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ द पिस्टन. मगाशी जे आपण बघितलं तिथे आउटवर्ड डिस्प्लेसमेंट आपण मेन्शन केलं होतं, तर आता इथे इनवर्ड डिस्प्लेसमेंट असणार आहे. आणि जर तुम्ही डायग्रामकडे नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल बघा की या ठिकाणी काय झालंय, तर हे बघा इथे V2 जो आहे हा तुम्हाला इथे दिसतोय आणि इकडे V1 आहे, बरोबर आहे. सो डेफिनेटली प्रेशर इथे P2 इथे P1 असं म्हटलंय. सो या ठिकाणचं जे वर्क आहे बेसिकली ते निगेटिव्ह आहे बघा, कारण या परिस्थितीमध्ये जरी ग्राफ तुम्हाला हा याच पद्धतीने जरी दिसत असला तरी त्याची डिरेक्शन म्हणजे त्यातले जे नंबर्स आपण वापरले बघा 1 आणि 2. सो डेफिनेटली इथे तुम्हाला काय दिसतंय, तर प्रेशर जे आहे ते प्रेशर वाढलेलं आहे बघा. इथे 1 ही जी पोझिशन आहे आपली P1, सो प्रेशर P1 च्या ऐवजी जर तुम्ही P2 कडे जर बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की P1 पेक्षा P2 हे जे आहे ते काय झालेलं आहे, तर डेफिनेटली आपल्याला वाढलेलं दिसतंय. सो प्रेशर ऑफ द गॅस इज इन्क्रीज्ड अँड द वर्क डन बाय द गॅस इज नाव निगेटिव्ह. सो प्रेशर ज्या वेळेला आता इथे वाढलेलं आहे तर डेफिनेटली या केसमध्ये काय होईल, तर जे वर्क डन आहे बाय द गॅस हे निगेटिव्ह असणार आहे. सो तसंच आपण तिसऱ्या केसमध्ये जर आपण गेलो तर आपण तिसरी केस असं म्हटलं होतं की ज्याच्यामध्ये काय इन्क्रीमेंट पण नाही आहे आणि डिक्रीमेंट पण नाही आहे. त्याच्यामुळे जी तिसरी केस असणार आहे आपली ती काय असणार आहे बघा, फिगर सी शोज PV डायग्राम व्हेन द व्हॉल्यूम ऑफ द गॅस चेंजेस फ्रॉम VI टू VF ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आणि ही जर डायग्राम तुमच्या लक्षात येईल बेसिकली जिथे चेंज नाही आहे याचा अर्थ ही जी डायग्राम आहे हा जो कर्व आहे बेसिकली हा तुम्हाला असा या पद्धतीने स्ट्रेट लाईन मिळते बघा. सो प्रेशर जे आहे ते थ्रू आउट आपलं बेसिकली कॉन्स्टंट राहिलेलं आहे आणि व्हॉल्यूम जे आहे ते चेंज होते. सो डेफिनेटली या केसमध्ये पॉझिटिव्ह वर्क आपण मेन्शन केलेलं आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ओके, सो इथे मेन्शनिंग आपण करून टाकूया. द कर्व इज ॲक्च्युअली अ लाईन पॅरलल टू द व्हॉल्यूम ॲक्सिस. आपल्याला दिसतंय हा जो कर्व आहे आपला, हा जिथे 1 आणि 2 दिसतोय, जो हा कर्व जो आहे तो व्हॉल्यूम ॲक्सिसला काय आहे तर पॅरलल आहे. आणि सो द वर्क डन ड्युरिंग द व्हॉल्यूम चेंज ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज
आणि तो असं आपण कसं लिहिणार आहोत बघा, तर W इज इक्वल टू पी आणि मग ब्रॅकेटमध्ये काय लिहितो आपण VF मायनस VI. सो या पद्धतीने वर्क डन या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो PdV हे जे बेसिकली आहे तो या पद्धतीने, आणि येस डेफिनेटली इट इज पॉझिटिव्ह मेन्शन केलं डायग्राममध्ये आपण की इट इज ग्रेटर दॅन 0. सो या पद्धतीने या ज्या 3 केसेस आहेत त्या जर तुम्ही लक्षात घेतल्यात तर फायनली तुम्ही त्याच्यावर एक कमेंट करू शकता की जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं तेच त्या पद्धतीने की वर्क डन हे कधी पॉझिटिव्ह असणार आहे, कधी निगेटिव्ह असणार आहे आणि कधी 0 असणार आहे. तर ती कमेंट करून टाकूया बघा. वेन द व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट इन एनी थर्मोडायनामिक प्रोसेस द वर्क डन इज 0 बिकॉज देअर इज नो डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट नाही आणि त्यामुळे डेफिनेटली वर्क डन काय असणार आहे, 0 असणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची कमेंट काय बघा, दीज चेंजेस आर व्हेरी स्लो. सो हे जे चेंजेस होणार आहेत ते खूप स्लो होणार आहेत. ओके, सो थोडंसं थर्मोडायनामिक प्रोसेस काय आहे ते एकदा पुन्हा रिवाइज करू आणि त्याच्यानंतर आपण वळणार आहोत त्याच्या आणखीन डिटेल्सकडे. सो थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे काय त्याच्याकडे एकदा नजर टाकूया. सो बेसिकली थर्मोडायनामिक प्रोसेस इज a procedure by which the initial state of the system changes to its final state. सोपं आहे. सो इनिशियल स्टेट जी असणार आहे ती बदलणार आहे आणि ती फायनल स्टेटला एखादी जी सिस्टीम आहे ती ट्रान्सफर होणार आहे. आणि मग या याच्यामध्ये काय होतं की ज्या वेळेला इनिशियल स्टेटकडून तुम्ही फायनल स्टेटकडे जाता त्यावेळेला तर त्याच्यामध्ये कशामध्ये बदल होऊ शकतो बघा. ट्रान्सफर ऑफ हीट होऊ शकते. एकतर ती एन्व्हायरमेंटकडून सिस्टीमकडे जाऊ शकते आणि सिस्टीमने ती ॲब्सॉर्ब केले याचा अर्थ ती हीट जी आहे ती पॉझिटिव्ह हीट म्हणून आपण ट्रीट करतो. दुसरी केस असू शकते की हीट मे बी रिलीज्ड फ्रॉम द सिस्टीम टू द एन्व्हायरमेंट. सो सिस्टीमने काहीतरी एन्व्हायरमेंटला दिलं असेल तर डेफिनेटली जी हीट आहे ती आपण निगेटिव्ह हीट कन्सिडर करतो. सो लक्षात घ्या, पॉझिटिव्ह हीट आणि निगेटिव्ह हीट हा भाग वेगळा आहे आणि पॉझिटिव्ह वर्क आणि निगेटिव्ह वर्क हा सुद्धा भाग जो आहे तो वेगळा आहे. म्हणजे ज्या वेळेला इथे आपण बघतोय की ज्या वेळेला सिस्टीम जी आहे ती काहीतरी हीट ॲब्सॉर्ब करते तेव्हा तिला आपण पॉझिटिव्ह हीट असं मेन्शन केलं आणि ज्या वेळेला ती हीट रिलीज करणार आहे त्यावेळेला त्याला आपण निगेटिव्ह हीट असं कन्सिडरेशनमध्ये आणलेलं आहे. पण आता वर्कडनचा जो काही पार्ट असणार आहे सो त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर बघा, सिमिलरली सम वर्क कॅन बी डन बाय द सिस्टीम. सो सिस्टीमने जे वर्क केलेलं असणार आहे ते असणार आहे पॉझिटिव्ह वर्क और सम वर्क कॅन बी डन ऑन द सिस्टीम. सो सिस्टीमवर काहीतरी काम झालेलं आहे सो ते जे वर्क असणार आहे ते निगेटिव्ह वर्क असणार आहे. सो फक्त आपल्याला माहीत पाहिजे म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतोय की वेन द पिस्टन इन द सिलेंडर इज पुश्ड इन सम वर्क इज डन ऑन द सिस्टीम. सो ज्या वेळेला जे पिस्टन आहे ते आतल्या साईडला ढकललं जातं त्यावेळेला सिस्टीमवर काहीतरी वर्क झाले असं आपण म्हणतो. ओके, सो वर्क डन ऑन द सिस्टीम म्हणजे काय बेसिकली हा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी बघतो मी तुम्हाला हे ब्रॅकेटमध्ये लिहून दिले. सो कन्सेप्ट कळला पाहिजे वर्क डन ऑन द सिस्टीम म्हणजे काय. ओके, आणि बाय द सिस्टीम हे तुम्हाला माहिती आहे कारण सिस्टीम काहीतरी दुसऱ्या याच्यावरती काम करते म्हणजे एक्झॅक्टली काय ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. सो आपल्याला हे जर बघितलं तर आता जे आपण म्हटलं की हे जे काही चेंजेस आहेत ते खूप स्लो होतात, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे काय होतं तर ही जी सिस्टीम आहे ती नेहमीच थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमच्या कंडिशनमध्ये राहते. सो अशी जी काही प्रोसेस असणार आहे अशा अनेक प्रोसेसेस आहेत की ज्याच्यामध्ये हे जे चेंजेस आहेत ओके ते एकदम स्लोली इफेक्ट दाखवतात. आणि काय म्हटलं बघा इथे, सच प्रोसेसेस इन विच changes in the state variables of the system occur infinitesimally slowly are called quasi-static systems. So या सिस्टीम्सला आपण काय म्हणतो, quasi-static systems असं म्हणतो की ज्याच्यामध्ये जे प्रोसेस आहे ती व्हेरी स्लो या पद्धतीची असणार आहे. तर जेव्हा आपण थर्मोडायनामिक सिस्टीमचा ज्यावेळेला विचार करतो आणि आपण असं मेन्शन केले की जी सिस्टीम आहे ती इनिशियल स्टेटकडून फायनल स्टेटकडे जाते, याचा अर्थ इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट या दोनच स्टेट काही या सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाहीत. तर अशा अनेक मध्ये काहीतरी स्टेट्स असणार आहेत ज्याला आपण इंटरमिजिएट स्टेट्स असं देखील म्हणतो. सो मेन्शन करून टाकूया, वेन द थर्मोडायनामिक सिस्टीम चेंजेस फ्रॉम इट्स इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट इट पासेस थ्रू अ सिरीज ऑफ इंटरमिजिएट स्टेट्स. सो अशा अनेक
इंटरमिजिएट स्टेट्समधून ही जी सिस्टीम आहे ती इनिशियल स्टेटकडून फायनल स्टेटकडे जाताना या सगळ्यामधून पास होते आणि मग ती फायनलला पोहोचते, हे आपल्याला लक्षात आलेलं असेल. So this series of intermediate states when plotted on a PV diagram is called a path. So जो काही त्याचा PV diagram वरती जेव्हा आपण या स्टेट जे आहे ते दाखवतो त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतो तर अ पाथ असं म्हणतो. सो द PV curve or the PV diagram shown in following figure is such a path. So पाथ म्हणजे एक्झॅक्टली काय असू शकतो हे तुम्हाला या डायग्राम मध्ये दाखवतो. सो बेसिकली आपल्याला माहिती आहे की इनिशियली स्टेट समजा ए आहे आणि फायनल त्याची स्टेट बी आहे, तर ती वेगवेगळ्या मेथडने किंवा वेगवेगळ्या पाथने ती जाऊ शकते. सो डायग्राम बघितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल बघा. सो याच्यामध्ये बघा मी काय दाखवलंय तुम्हाला इथे. सो ए पासून बी पर्यंत जायचं आपल्याला. इनिशियल स्टेट आहे ए आणि फायनल स्टेट जी आहे ती आहे बी. सो याच्यामध्ये 3 आपण पाथ म्हणूया. हे बघा ए पासून बी पर्यंत हा जो कर्व आपल्याला दिसतोय हा त्याचा पहिला पाथ ए पासून बी पर्यंत जाऊ शकतो. दुसरा पाथ कुठला आहे तर पहिल्यांदा तो ए पासून सी पर्यंत गेला आणि पुन्हा मग सी पासून बी पर्यंत आला, हा तुमचा सेकंड पाथ असू शकतो. सो यामध्ये काय झालं ए टू बी इथं मध्ये कुठली इंटरमिजिएट स्टेट आपल्याला दिसत नाहीये. अर्थात हे तुम्हाला फक्त एक्झाम्पल कळावं यासाठी आलेली ही स्टेट आहे. आणि इथे बघा काय दाखवलं ए पासून बी पर्यंत डायरेक्ट न जाता ए पासून तो मधल्या सी या स्टेटमध्ये जातो आणि सी मधून तो नंतर बी या स्टेटला जातो. तसं तिसरा पाथ जो आहे तो बघा ए पासून डी पर्यंत जाणार आहे आणि नंतर डी पासून बी पर्यंत. सो इथे आपल्याला या केसमध्ये 3 प्रकारे तो जाऊ शकतो. ए पासून बी पर्यंत जी काही हे जे ट्रान्सफॉर्मेशन जे असणार आहे ते या 3 मार्गातून इथे आपल्याला दिसतं. म्हणजे याच्यापेक्षा अनेक मार्ग असू शकतात पण हे इझिली आपल्याला नॉर्मली आपण जेव्हा ग्राफ प्लॉट केलाय तेव्हा हे 3 आपण दाखवलेले आहेत. सो बेसिकली तर हा जो ग्राफ आहे किंवा हे जे 3 पाथ आहेत हे आपल्याला काय सांगतात की सिस्टीम कुठल्या कुठल्या इंटरमिजिएट स्टेटमधून गेली हे आपल्याला या ग्राफच्या द्वारे दाखवते. तर यानंतर आपण वळतोय आपल्या महत्त्वाच्या आर्टिकलकडे ज्याचं टायटल आहे वर्क डन ड्युरिंग अ थर्मोडायनामिक प्रोसेस. सो एक डायग्राम आपल्याला जी आता मी तुम्हाला दाखवली तीच आपण कन्सिडर करूया. सो कन्सिडर द फॉलोइंग फिगर. इट डिस्क्राइब्स डिफरंट वेज इन विच वी कॅन चेंज द स्टेट ऑफ सिस्टीम. सो त्या सिस्टीमचा जो जे स्टेट आहे ते कुठल्या कुठल्या पाथने चेंज होतात हे आत्ताच्या आपण डायग्राममध्ये दाखवलं. ती जी डायग्राम आहे ती फक्त तुमच्या समोर ठेवतो. आणि 3 पाथ जे मगाशी आपण बघितले ते पहिल्या पाथमध्ये ए पासून बी पर्यंत डायरेक्ट, त्यानंतर ए टू सी, सी टू बी हा दुसरा पाथ असणार आहे आणि तिसरा पाथ असणार आहे ए टू डी आणि त्यानंतर डी टू बी हा आपला तिसरा पाथ असणार आहे. सो सिम्पली आपण याचं जे डिस्क्रिप्शन आहे ते थोडं काय लिहू शकतो बघा. द सिस्टीम इज इनिशियली ॲट स्टेट ए on the PV diagram. Its pressure is PI and volume is VI. बरोबर आहे. सो प्रेशर PI आहे आणि व्हॉल्यूम जे आहे ते VI आहे. आणि असं जर असेल तर त्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते आपण कसं लिहिणार आहेत. आपण एक्स ॲक्सिसवर आपल्याला दिसतोय VI आणि वाय ॲक्सिस वरती आहे PI आणि त्यामुळे आपण कोऑर्डिनेट्स कसे लिहितो आपण यामुळे आपण एक्सचा जो कोऑर्डिनेट तो आधी लिहितो त्यानंतर वायचा कोऑर्डिनेट लिहितो. सो आपण कसं लिहिले बघा इंडिकेटेड बाय द कोऑर्डिनेट्स VI. सो एक्स ॲक्सिसच्या अलॉंग जो आहे तो कोऑर्डिनेट आहे VI आणि अलॉंग वाय ॲक्सिस आहे PI. सो VI PI आणि फायनल स्टेटला मग आपण काय लिहू. फायनल स्टेट आपली बी ची असणार आहे. तिथे काय असणार आहे तर व्हॉल्यूम म्हणजे VF असणार आहे आणि जे प्रेशर असणार आहे ते काय असणार आहे तर PF असणार आहे. सो VF आणि PF असं ते असणार आहे. सो लिहून टाकूया. द फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम इज शोन बाय द पॉइंट बी विथ द कोऑर्डिनेट्स गिवन बाय VF PF. सो VF आणि PF हे ते 2 कोऑर्डिनेट्स असणार आहेत बी या पॉईंटचे. सो जे हे 3 पाथ आपल्याला दिसतात फ्रॉम ए टू बी, हा जो पहिला पाथ आपण म्हटला आहे त्यानंतर हा दुसरा पाथ आणि हा तिसरा पाथ. तर आपण आता काय करूया तर 1 बाय 1 हे जे 3 पाथ आहे त्याचा थोडक्यात एक आढावा घेऊया आणि वेगळा वेगळा विचार करून काय होणार आहे, वर्क डन काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे याचा थोडक्यात एक आढावा घेऊया. सो सुरुवातीला बघूया आपण पाथ 1. सो वेन द सिस्टीम चेंजेस इटसेल्फ फ्रॉम ए टू बी अलॉंग द पाथ 1 बोथ इट्स प्रेशर अँड व्हॉल्यूम चेंज. कारण जर तुम्ही ग्राफ बघितलात तर तुमच्या लक्षात येईल बघा हा तो पहिला कर्व आहे किंवा पहिला पाथ होता की ज्याच्यामध्ये बघा की प्रेशर जे आहे ते सुरुवातीला कुठे होतं ए या पॉईंटला आणि नंतर प्रेशर जे आहे ते कमी झालेलं आपल्याला दिसतंय बरोबर. आणि व्हॉल्यूमच्या बाबतीत सुद्धा आपल्याला म्हणता येईल बघा व्हॉल्यूम सुरुवातीला किती होतं इथे होतं आणि ते फायनली व्हॉल्यूम जे आहे थोडक्यात व्हॉल्यूम काय झालंय वाढलेलं आपल्याला दिसतंय आणि प्रेशर जे आहे ते कमी झालेलं आपल्याला दिसतंय. सो मेन्शन करून टाकूया हिअर द प्रेशर डिक्रीजेस व्हाईल द व्हॉल्यूम इन्क्रीजेस. सो आपल्याला दिसतं इथे प्रेशर जे आहे ते काय झालंय बघा जे इथे होतं आधी
त्याच्यापेक्षा काय झाले, कमी झाले आणि व्हॉल्यूम आधी इथे होतं बरोबर, त्यामुळे इकडच्या डायरेक्शनमध्ये सगळं पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे इथे व्हॉल्यूम जे आहे ते वाढत चाललेलं आहे. सो या कंडिशनमध्ये मगाशी जे आपण म्हटलं तर की व्हॉल्यूम जेव्हा इन्क्रीज होतं त्यावेळेला वर्क डन बाय द सिस्टीम काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. सो मेन्शन करून टाकूया, द वर्क डन बाय द सिस्टीम इज पॉझिटिव्ह आणि ब्रॅकेटमध्ये लिहिलंय बिकॉज द व्हॉल्यूम इन्क्रीजेस. सो याच पद्धतीने आपण दुसऱ्या पाथकडे वळूया आणि त्याचं थोडक्यात अनालिसिस करूया. सो बघा पाथ 2, इन दिस केस द व्हॉल्यूम इन्क्रीजेस टू VF फ्रॉम द पॉइंट A अप टू द पॉइंट C ॲट कॉन्स्टंट प्रेशर PI. सो जर तुम्ही हा जो सेकंड पाथ आहे तो जर नीट बघितला तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये काय होईल, तर हा जो पॉइंट A आहे तिथपासून आपण पॉइंट C पर्यंत जातो बरोबर आहे. त्यावेळेला प्रेशर काय आहे, तर कॉन्स्टंट आहे. बघा प्रेशर कॉन्स्टंट राहतं फ्रॉम A टू C, हे प्रेशर जे आहे ते कॉन्स्टंट राहतं. ठीक आहे. सो द प्रेशर देन डिक्रीज टू PF आणि ब्रॅकेटमध्ये म्हटले पॉइंट C टू B. ओके, इथे प्रेशर जे आहे ते A पासून C पर्यंत प्रेशर कॉन्स्टंट राहिले आणि नंतर प्रेशर जे आहे ते C पासून B पर्यंत काय झालंय, तर कमी कमी झालेलं आपल्याला दिसतं आणि त्यामुळे मग तिथे जे प्रेशर असणार आहे त्या काय किती असणार आहे, तर PF इतकं असणार आहे. सो पुढे काय म्हटलं बघा, द व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग दिस चेंज. सो इथे काय झालंय, मगाची कंडिशन काय होती, तर व्हॉल्यूम बदललेला होता. त्या या केसमध्ये हे बघा A पासून C पर्यंत व्हॉल्यूम चेंज झाला होता पण प्रेशर कॉन्स्टंट राहिला होता. आता C पासून B पर्यंत काय दिसतं तुम्हाला, तर हे जे प्रेशर आहे ते काय झालंय, कमी झाले. जे PI होतं ते PF बघा हे कमी झालेलं दिसतं आपल्याला आणि जो काही व्हॉल्यूम आहे आपला तो कॉन्स्टंट राहिलेला आहे. सो या केसमध्ये जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहत असेल बेसिकली तर डेफिनेटली जे वर्क डन आहे ते काय असणार आहे, तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहत असेल तर वर्क डन हे 0 राहतं. So the work done in this process is represented by the shaded area under the curve 2 as shown in the figure. So जो shaded area आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. सो वर्क डन जे आहे ते तुम्ही या पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता आणि याच्यावरचं जे न्यूमेरिकल आहे बेसिकली वर्क डन वगैरे तर ते आपण पुढच्या न्यूमेरिकलच्या पार्टमध्ये बघणारच आहोत. तर आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या पाथकडे. जो तिसरा पाथ आपण या डायग्राममध्ये सुरुवातीच्या डायग्राममध्ये दाखवला होता त्यानुसार here the pressure decreases from PI to PF but the volume remains same. आणि त्याच्यानंतर जी सेकंड स्टेप होणार आहे, म्हणजे आपण दोन पाथमध्ये बघितलं होतं त्यामुळे सेकंड स्टेपमध्ये काय होईल, तर व्हॉल्यूम जे आहे ते VF पर्यंत जाणार आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशर PF. तुम्हाला पहिल्यांदा डायग्राम दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय म्हणतोय मी ते. सो हे बघा हे जे प्रेशर आहे ते जे सुरुवातीला PI होतं, हा जो तिसरा पाथ आहे आपला A पासून बरोबर या पॉईंटपर्यंत आपण गेलो जिथे, तर या केसमध्ये इथे D आहे, आपण जी डायग्राम दाखवली होती त्याच्यामध्ये आपण तो D घेतला होता बरोबर. तर इथे बघा A पासून इथे हा जो D पॉईंट आहे इथपर्यंत जेव्हा जातो तेव्हा काय झालंय, तर प्रेशर जे आहे ते काय झालंय, कमी झालेलं आहे बरोबर. सो प्रेशर डिक्रीजेस फ्रॉम PI टू PF, हे प्रेशर डिक्रीज झालंय पण या केसमध्ये व्हॉल्यूम बघा, तर व्हॉल्यूम जे आहे ते काय कॉन्स्टंट राहिलेलं आहे. आणि दुसरी जी आपली पुन्हा स्टेट आपण चेंज करतोय तेव्हा काय होईल, हा जो व्हॉल्यूम आहे तो काय होतोय VI पासून VF पर्यंत जातो आणि या कंडिशनमध्ये मात्र हे जे प्रेशर आहे हे काय आहे, कॉन्स्टंट आहे, जे किती आहे PF इतकं आहे. सो वर्क डन इन दिस प्रोसेस इज रिप्रेझेंटेड बाय द शेडेड एरिया अंडर द कर्व ॲज शोन इन द फिगर. सो जो वर्क डन असणार आहे या प्रोसेसमध्ये तर तो जो आहे तो या शेडेड एरियाने दाखवला आहे आपण. तो मला शेडेड एरिया दिसतोय बघा, थोडासा कलर चेंज केलेला. सो एकंदरीत जर या तिन्ही गोष्टींचा आपण विचार केला तर A पासून B या स्टेटपर्यंत आपण गेलो पण आपल्याला हे दिसलं बघा की जो आता आपण म्हणतोय की एरिया ऑफ शेडेड कर्व. ओके, तर याच पद्धतीने तिन्ही केसेस जर आपण बघितल्या तर आपलं हे लक्षात आलंय की प्रत्येक वेळेला जे वर्क डन आहे ते सारखं नाही आहे. सो तेही मेन्शन करून टाकूया. इट इज नोटिस्ड दॅट in the three cases we discussed the amount of work done is not the same.
सो मगाशी मी म्हटलं जसं हे केवळ आणि केवळ 3 पाथ आपल्याला सिम्पली, तर आपल्याला ठरलं ए पासून बी पर्यंत जायचं, तर असे असंख्य पाथ असू शकतात जे आत्ता फक्त आपण एक जे इझिली त्या डायग्राममध्ये आपल्याला दाखवता आले त्या पद्धतीने आपण 3 पाथ दाखवले. सो वेगवेगळ्या पाथ याच्यामध्ये असू शकतात. टार्गेट काय फक्त ए पासून बी पर्यंत जाणं. सो तुम्ही मध्ये कुठल्याही ॲडिशनल स्टेट्स घेऊ शकता. सो हे जे काय आहे हे फक्त 3 पाथ हे फक्त उदाहरणादाखल आपण घेतलेत. असे अनेक पाथ्स आहेत की ज्याच्या थ्रू सिस्टीम ही जाऊ शकते. सो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की भले तुमचं स्टेट्स किती असू दे, इंटरमिजिएट स्टेट 2 असतील 3 असतील, इथे कंडिशन फक्त काय असली पाहिजे की तुमची इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट ही प्रत्येक केसमध्ये किंवा प्रत्येक पाथमध्ये सारखी असणार आहे. बदल कुठे होणार आहे की ज्यामधल्या तुमच्या इंटरमिजिएट स्टेट्स आहेत त्या वेगवेगळ्या असू शकतात. म्हणजेच तो पाथ जो आहे तो वेगवेगळा असू शकतो, पण इनिशियल पॉईंट आणि एंडिंग पॉईंट म्हणजे स्टार्ट आणि एंड हे दोन्ही पॉईंट हे मात्र तुमचे फिक्स असणार आहेत. सो कन्क्लुजन काय काढू शकतो बघा. द वर्क डन बाय द सिस्टीम नॉट ओनली डिपेंड्स ऑन द इनिशियल अँड फायनल स्टेट्स बट ऑल्सो ऑन द इंटरमिजिएट स्टेट्स, दॅट इज ऑन द पाथ्स अलॉंग विच द चेंज टेक्स प्लेस. सो इंटरमिजिएट स्टेट्स काय आहेत किंवा पाथ काय आहे याच्यावरती सुद्धा हे अवलंबून आहे. सो वर्क डन हे केवळ इनिशियल आणि फायनल स्टेट्सवरतीच अवलंबून नाही, तर महत्त्वाचा फॅक्टर काय आहे तर इंटरमिजिएट स्टेट्स किंवा तुमचा जो पाथ आहे याच्यावरती सुद्धा अवलंबून आहे. सो मगाशी जे आपण म्हणत होतो त्याच्यात एक थोडक्यात आढावा घेऊया आणि एक थोडक्यात समरी मी तुमच्या समोर ठेवतो, म्हणजे याच्यामध्ये काय काय घडत गेलंय हे तुम्हाला एका व्ह्यूमध्ये लक्षात येऊन जाईल. सो मेन्शन करूया आजच्या या तिन्ही गोष्टींची समरी. जो ग्राफ मगाचा होता तो तुमच्या समोर पुन्हा एकदा ठेवतोय की जिथे आपण पहिला पाथ, दुसरा पाथ आणि तिसरा पाथ हे कन्सिडर केले होते. सो पाथ 1 ही जर केस आपण लक्षात घेतली तर इथे काय होतं बघा, तर इथे प्रेशर आणि व्हॉल्यूम हे दोन्ही सायमल्टेनियसली चेंज झालेत आणि कॉन्स्टंट काय राहिले तर टेम्परेचर. ठीक आहे. सो दुसरा जर पाथ तुम्ही घेतलात फ्रॉम ए टू सी आणि सी टू बी, तर काय होईल तर ए पासून सी पर्यंत जर तुम्ही बघितलात तर काय होईल तर तुमचं जे प्रेशर आहे ते काय आहे तर ते कॉन्स्टंट आहे आणि त्या केसमध्ये व्हॉल्यूम चेंज झाला आहे. आणि जर सी पासून बी पर्यंतचा जर विचार केलात तुम्ही तर व्हॉल्यूम जे आहे ते कॉन्स्टंट आहे आणि प्रेशर जे आहे ते डिक्रीज झालेलं म्हणजे चेंज झालेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर जर आपण तिसऱ्या पाथचा जर विचार केला फ्रॉम ए टू डी आणि डी टू बी, तर आपल्याला माहिती आहे की जो पहिली जी स्टेट होणार आहे, पहिला जो चेंज होणार आहे फ्रॉम ए टू डी, तिथे काय होईल तर तुमचं जे व्हॉल्यूम आहे ते काय आहे कॉन्स्टंट आहे बघा या रेशोमध्ये, आणि बदललंय काय तर पी बदललाय. चेंजेस म्हटलं आपण ॲक्च्युली हे डिक्रीजेस असं आहे, बरोबर. चेंज म्हणजे आयदर इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. सो एकंदरीत आपण कॉमनली आपण फक्त चेंजेस म्हणजे बदलतो एवढंच आपण म्हणतो, आणि काय कॉन्स्टंट होतं आणि काय चेंज होतं याच्याबद्दल आपण मेन्शनिंग करतोय. तर तुम्हाला इथे दिसतंय बघा की प्रेशर बेसिकली काय झालंय तर इथे ॲक्च्युली डिक्रीज झालं असंही आपण म्हणू शकतो. पी डिक्रीजेस असंही जरी तुम्ही लिहिलात तर इथे काही चूक नाही. आणि फ्रॉम डी टू बी जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला लक्षात येईल की इथे डी टू बी काय होईल बघा, तर प्रेशर जे आहे ते पी एफ जे आहे ते कॉन्स्टंट राहिलेलं आहे आणि व्हॉल्यूम जे आहे ते व्ही आयकडून व्ही एफकडे गेलेलं आहे. याचा अर्थ व्हॉल्यूम इथे चेंज झालेलं आहे आणि प्रेशर जे आहे ते कॉन्स्टंट राहिलेलं आहे. सो या पद्धतीने आपण थोडक्यात याचा आढावा घेतला आणि यानंतर आपण जे नवीन आर्टिकल सुरू करणार आहोत ते आहे हीट ॲडेड ड्युरिंग अ थर्मोडायनामिक प्रोसेस. सो आपण जेव्हा थर्मोडायनामिक प्रोसेसचा जेव्हा आपण विचार केलाय तेव्हा आपण नेहमीचं जे वाक्य लिहितो त्या वाक्याने सुरुवात करूया. कन्सिडर अ थर्मोडायनामिक सिस्टीम कन्सिस्टिंग ऑफ अन आयडियल गॅस कन्फाइंड टू अ सिलेंडर विथ अ मुवेबल फ्रिक्शनलेस अँड मासलेस पिस्टन. सो हे आपण म्हणतोय नेहमी की आपली जी थर्मोडायनामिक सिस्टीम जी आयडियल गॅसने बनलेली आहे जी सिस्टीम म्हणजेच आपला जो गॅस आहे तो एका सिलेंडरमध्ये भरला आहे आणि त्याचं जे पिस्टन आहे ते कसं आहे तर मुवेबल, मासलेस आणि फ्रिक्शनलेस आहे. सो पुढे काय म्हटलं बघा, सपोज वी वॉन्ट टू चेंज द इनिशियल व्हॉल्यूम व्ही आय ऑफ द गॅस टू द फायनल व्हॉल्यूम व्ही एफ ॲट द कॉन्स्टंट टेम्परेचर. सो टेम्परेचर कॉन्स्टंट असताना आपल्याला काय करायचं आहे तर इनिशियल व्हॉल्यूम जे व्ही आय होतं ते आपल्याला फायनल व्हॉल्यूम व्ही एफ पर्यंत नेऊन ठेवायचं आहे. तर बेसिकली याचे 2 प्रकार होऊ शकतात ज्या माध्यमातून आपण व्हॉल्यूममध्ये चेंज करू शकतो. सो ते मेन्शन करून टाकूया.
देर आर टू डिफरंट वेज इन विच धिस चेंज इन द वॉल्यूम कॅन बी मेड. सो हे जे काही चेंज आहे हे आपण दोन प्रकारे करू शकतो. त्यातला पहिला प्रकार जो आहे किंवा पहिली मेथड जी आहे ती आहे आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ द गॅस. सो टेम्परेचर आपण कॉन्स्टंट ठेवून आपण हे करणार आहोत. सो आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ द गॅस म्हटले. आणि दुसरं जे आहे ते कसं करू शकतो आपण, द सडन अनकंट्रोल्ड एक्सपान्शन ऑफ द गॅस. सो कुठल्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नाही त्याच्यावरती, एक अब्रप्ट चेंज आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. अशा प्रकारे दोन्ही प्रकारे आपण करू शकतो. एका ठिकाणी टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून करू शकतो आणि दुसऱ्या केसमध्ये सडन अनकंट्रोल्ड एक्सपान्शन ऑफ द गॅस ही केस असणार आहे. ओके, तर याच्यातली जी पहिली केस आहे आपली आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ गॅसची, तर ती काय आहे ती थोडक्यात समजून घेऊया. सो फॉलोइंग फिगर शोज द फर्स्ट मेथड. सो ही जी डायग्राम आहे आता आपण काढणार आहोत ती काय आहे, तर जी पहिली मेथड आहे ती आपल्याला इंडिकेट करते आहे. बघा याच्यामध्ये आपल्याला दिसतंय VI, VF हे तुम्हाला या ठिकाणी डायग्राममध्ये दिसतंय. आणि गॅस जो आहे तो 300 केल्विनला आपल्याला दिसतो. स्टेट 1 आणि स्टेट 2 इथे मेन्शन केलं आहे. सो इथे तुम्हाला दिसतंय बघा की इथे एक बर्नर आपण जोडलेला आहे. आणि या केसमध्ये एक मात्र लक्षात घ्या की हा जो गॅस आहे हा आपल्याला एकदम स्लोली हीट करायचा आहे इन अ कंट्रोल्ड मॅनर सो दॅट इट एक्सपांड्स ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. सो बेसिकली आपण जरी बर्नर तिथे अटॅच केलेला असला तरी त्याची जी फ्लेम आहे ती खूप कमी ठेवायची आणि खूप स्लोली आपल्याला हा गॅस जो आहे तो हीट करायचा आहे. आणि असं मॅनेज करायचं की थर्मल इक्विलिब्रियमची केस प्रत्येक वेळेला मॅनेज होईल आणि फायनली जे टेम्परेचर आहे ते हीटिंग होऊनही आपण टेम्परेचर कॉन्स्टंट मॅनेज करणार आहोत. सो इट रिचेस द फायनल व्हॉल्यूम VS आयसोथर्मली. सो फायनली आपल्याला VF हे व्हॉल्यूम मिळेल पण टेम्परेचरमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही, कारण ज्या ज्या वेळेला थोडासा बदल त्या टेम्परेचरमध्ये होईल त्या त्यावेळेला आपण इक्विलिब्रियमची कंडिशन अटेन करणार आहोत. ओके, सो फायनली काय म्हटलं बघा, द सिस्टीम ॲब्सॉर्ब्स अ फायनाईट अमाऊंट ऑफ हीट ड्युरिंग धिस प्रोसेस. सो जी सिस्टीम आहे ती काहीतरी ठराविक हीट जी आहे ती या प्रोसेसमध्ये ॲब्सॉर्ब करते. आणि जर आपण दुसऱ्या केसचा जर विचार केला तर आपण काय करणार आहोत की या केसमध्ये आपण जो सिलेंडर आहे हा इन्सुलेशन कंडिशनमध्ये टाकणार आहोत. सो काय म्हटलं बघा, इन द सेकंड केस शोन इन द फिगर, गॅस सिलेंडर इज नाउ सराउंडेड बाय अन इन्सुलेटिंग मटेरियल अँड इट इज डिवायडेड इंटू 2 कंपार्टमेंट्स बाय अ थिन ब्रेकेबल पार्टिशन. ओके, सो आपण ही जी डायग्राम आहे ती तुमच्या समोर ठेवली आहे बघा. सो हे बाहेर इन्सुलेशन आपल्याला दिसतंय आणि इथे एक पट्टी तुम्हाला दिसते बघा. सो 2 कंपार्टमेंट आपण इथे केली आहेत. इथे जसं मेन्शन केलंय इंटू 2 कंपार्टमेंट म्हटलं. एक कंपार्टमेंट जे आहे ते X आहे आणि दुसरं जे कंपार्टमेंट आहे त्याला आपण Y असं नाव दिलेलं आहे. सो Xचं जे काही व्हॉल्यूम आहे बेसिकली ते तुम्हाला इथे दिसतंय किती आहे, तर ते व्हॉल्यूम आहे VI. त्याच्यानंतर Yचं जे व्हॉल्यूम आहे ते आहे VI डॅश. ओके, आणि त्यामुळे जर टोटल आपण व्हॉल्यूम जर बघितलं फायनल व्हॉल्यूम तर ते काय असणार आहे, तर VI प्लस VI डॅश आणि याने आपल्याला काय मिळेल, तर VF हे फायनल व्हॉल्यूम मिळणार आहे. सो याच्यामध्ये सिंपल आहे. फक्त एक गोष्ट इथे काय लक्षात घ्यायची आपल्याला, तर इथे आपण काय मेन्शन केलं की हे जे काही कंपार्टमेंट आहे इथे जे तुम्हाला X आणि Y सेपरेट केलेलं जे कंपार्टमेंट ही जी लाईन दिसते ती काय आहे, थिन ब्रेकेबल पार्टिशन आहे. सो हे तात्पुरतं पार्टिशन आहे जे आपल्याला पुढच्या केसमध्ये काय बघायचं आहे की थोडक्यात आपण ते ब्रेक करणार आहोत. ओके, सो याच्यामध्ये जे कंपार्टमेंट X जे आहे ते काय आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा इथे हा जो Y कंपार्टमेंट आहे इथे व्हॅक्यूम असं मेन्शन केलं आहे बघा. सो हा जो कंपार्टमेंट X आहे बरोबर, ज्याचं व्हॉल्यूम VI आहे, तिथे काय असणार आहे, तर तिथे काहीतरी जो गॅस आहे तो मात्र इथे तुम्हाला मिळणार आहे. सो गॅस आपण फिल्ड केला आहे VI मध्ये आणि VI डॅश जो आहे तिथे काय आहे, तर व्हॅक्यूम आहे. सो मेन्शन करून टाकूया, द कंपार्टमेंट X ऑफ द सिलेंडर इज फिल्ड विथ सेम अमाउंट ऑफ गॅस ॲट द सेम टेम्परेचर ॲज दॅट इन द फर्स्ट केस शोन इन द फिगर. सो जी डायग्राम आहे ती परत एकदा तुमच्या समोर ठेवली आहे बघा मी, आणि तुमच्या इथे लक्षात येईल बघा काय म्हटलंय, तर हे जे X आहे हे जे कंपार्टमेंट आहे ते आपण काय केलं, तर
ते गॅसने आपण फुलफिल केलेलं आहे. जी मगाशी आपण जी पहिली केस बघितली होती त्याच्यामध्ये जेवढा गॅस होता तेवढाच सेम अमाऊंट ऑफ गॅस आपण याच्यामध्ये घेतला आहे आणि तो सगळा याच्यामध्ये कंप्रेस करून ठेवलेला आहे बघा VI या कंपार्टमेंटमध्ये किंवा X कंपार्टमेंटमध्ये. आणि हा जो आहे तुम्हाला VI डॅश दिसतो बघा, हा व्हॅक्यूम आहे असं आपण मेन्शन केलं. सो इथे काहीच नाही आहे. गॅस जो आपण पहिल्या केसमध्ये जो ट्रीट केला होता तेवढाच सेम अमाऊंट ऑफ गॅस आपण या VI मध्ये किंवा या X कंपार्टमेंटमध्ये ठेवलेलं आहे. आणि जे कंपार्टमेंट Y जे आहे ते डेफिनेटली व्हॅक्यूम आहे, म्हणजे ते काय आहे तर बेसिकली एम्प्टी आहे. सो आपण मेन्शन करून टाकूया द कंपार्टमेंट Y इज एम्प्टी, इट कंटेन्स नो गॅस पार्टिकल्स ऑर एनी अदर फॉर्म ऑफ मॅटर. सो हे पूर्ण एम्प्टी आहे. सो इट्स अ व्हॅक्यूम and the initial state of the system is the same in both the cases. So जी इनिशियल स्टेट आहे ती दोन्ही केसेसमध्ये काय आहे सारखी आहे हे आपण इथे नमूद केलेलं आहे. सो याच्यानंतर आपण काय करणार आहोत की हे जे तुम्हाला म्हटलं ते पार्टिशन जे आहे हे आता आपण काय करणार तर ब्रेक करणार आहोत आणि हे सडनली करणार आहे असं ठरवून किंवा जसं मगाशी आयसोथर्मल प्रोसेस करायची होती की टेम्परेचर चेंज न होता आपण हे सगळं चेंज घडवत होतो, तसं न करता आपल्याला सडनली ते ब्रेक करायचं. सो मेन्शन करून टाकूया the partition is now suddenly broken. This causes a sudden uncontrolled expansion of the volume of the gas. आणि मग पुढे आपल्याला असं म्हणता येईल बघा the gas occupies the volume that was empty before the partition is broken. So definitely काय होईल जेव्हा ते तुम्ही पार्टिशन ब्रेक करणार आहात त्यावेळेला काय होईल जो एम्प्टी होता किंवा जे व्हॅक्यूम होतं तिथे सुद्धा हा जो गॅस आहे तो काय होईल तर डेफिनेटली भरला जाईल. तर ती जी सिच्युएशन होईल ती जी डायग्राम आहे ती तुम्हाला मी इथे दाखवतो बघा. इथे जे पार्टिशन होतं ते आपण ब्रेक केलं आहे बघा. त्यामुळे इथे जो कंप्रेस झालेला गॅस होता इथे आपल्याकडे पूर्ण व्हॅक्यूम होती, तर हे ब्रेक केल्यामुळे मग काय होईल इथला जो गॅस आहे तो डेफिनेटली काय होईल तर या वरच्या व्हॉल्यूममध्ये सुद्धा जाणार आहे किंवा पुढच्या वरचा जो काही एरिया आहे तिथे तुम्हाला दिसेल की हा जो गॅस आहे तो तिथपर्यंत पोहोचलेला आहे. आणि सो फायनली आपण इथे लिहिलं आहे VF इज इक्वल टू VI plus VI dash. So there is no exchange of heat between the gas and its environment because the cylinder is now surrounded by an insulating material. So हे जरी झालं असलं तरी आतली आपण सिस्टीम ब्रेक केली तर बाहेरच्या याच्याचा काय परिणाम झालेला नाही आहे. त्यामुळे there is no exchange of heat between the gas and its environment. आणि एन्व्हायरमेंट जे आहे ते काही बदलणार नाहीच. आपण फक्त काय केलं टेम्पररी जो आपण जी बाउंड्री टाकली होती ते पार्टिशन जे आहे ते फक्त ब्रेक केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आतल्या जे काही झालं आहे बदल तो आतमध्ये झाला आहे सिस्टीममध्ये झालेला आहे आणि एन्व्हायरमेंटचा आणि त्याचा काही संबंध आलेला नाही. सो देअर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द गॅस अँड इट्स एन्व्हायरमेंट. सो ज्या वेळेला आपण हे पार्टिशन ब्रेक केलं त्याच्यानंतर आपण इथे लिहिलं आहे बघा काय तर VF हे जे आहे ते आपलं काय असणार आहे फायनल व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम असणार आहे. ओके. सो एकदम सिंपल कन्सेप्ट आहे की ज्या मेथडमध्ये आपल्या लक्षात आले की सुरुवातीला आपण काय केलं तर टेम्पररी एक पार्टिशन टाकलं आणि नंतर ते सडनली ते बाजूला केलं तोडलं ब्रेक केलं आणि मग त्याच्यानंतर काय झालं. पण हे सगळं होत असताना कंडिशन काय होती की आपण हे सगळी जी सिस्टीम आहे आपली ती इन्सुलेटिंग मटेरियलमध्ये ठेवलेली असल्यामुळे काही प्रकारची हीट जी आहे ती एक्सचेंज झाली नाही आणि त्यामुळे आपण जर म्हटलं वर्क डन जे आहे तर इथे काय होणार आहे तर वर्क डन 0 असणार आहे. सो मेन्शन करून टाकूया इन दिस केस द गॅस हॅज नॉट डन एनी वर्क ड्युरिंग इट्स एक्सपान्शन बिकॉज इट हॅज नॉट पुश्ड एनी पिस्टन ऑर एनी अदर सरफेस फॉर इट्स एक्सपान्शन. सो एक्सपान्शनसाठी कुठल्याही प्रकारचं पिस्टनचं काम इथे झालेलं नाही आणि त्याच्यामुळे फ्रीली काय झालं फक्त आपण जो ब्रेक केला आणि त्याच्यानंतर काम झालं. एक्सपान्शन इथे मात्र झालं. तिथे काय म्हटलं बघा सच एक्सपान्शन इज कॉल्ड फ्री एक्सपान्शन. ओके. सो या ज्या दोन केसेस आहेत या आपण बघितल्या. या केसमध्ये मात्र काय झालं तर आपल्याला फ्री एक्सपान्शन दिसलं पण इथे वर्क डन जे आहे ते आपलं काय आहे तर बेसिकली 0 आहे. आणि पहिली जी केस बघितली होती त्याच्यामध्ये काय झालं आता इथे आपण म्हणतो काय की इथे एक्सचेंज ऑफ हीट झालेली नाही, नो एक्सचेंज ऑफ हीट असं आपण म्हटले. तर पहिल्या केसमध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या केसमध्ये देअर वॉज द एक्सचेंज ऑफ हीट. ओके. सो पहिल्या केसमध्ये एक्सचेंज ऑफ हीट झालेली होती आणि ही जी केस आहे आपली जी सेकंड केस म्हणजे जी B केस आहे देयर इज नो एक्सचेंज ऑफ हीट अँड ऑल्सो द सिस्टम डज नॉट डू एनी वर्क ॲट ऑल बिकॉज देयर इज नो डिस्प्लेसमेंट ऑफ एनी पिस्टन ऑर एनी अदर सरफेस. सो पिस्टनची मुवमेंट झालेली नाही, डिस्प्लेसमेंट नाही, त्यामुळे वर्क नाही. कारण आपण बेसिकली वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. सो याचा अर्थ
असा झाला की या दुसऱ्या केसमध्ये जे आहे ते वर्क काय झालेलं नाही आणि पहिल्या केसमध्ये झालंय. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ही जी काही हीट ट्रान्सफर होणारी आहे सिस्टीममधली ही कशावर आहे तर पाथवर सुद्धा अवलंबून आहे. सो काय म्हटलं बघा, इट मीन्स दॅट द हीट ट्रान्सफर टू अ सिस्टीम ऑल्सो डिपेंड्स ऑन द पाथ. सो डेफिनेटली पाथ कुठला आहे त्याच्यावरती सुद्धा अवलंबून आहे. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा आपल्याला विचारात घेतली पाहिजे. यानंतर आपण एक न्यूमरिकल बघूया. म्हणजे जे आतापर्यंत आपण वर्क डन याच्याबद्दल बोलत होतो तर त्या पद्धतीचं एक न्यूमरिकल मी तुम्हाला सोडवून दाखवतो आणि तशाच प्रकारचं एक न्यूमरिकल पुस्तकामध्ये सोडवायला दिलंय ते मग तुम्ही सोडवू शकाल. तर आपण वळूया आता आपल्या आजच्या एका न्यूमरिकलकडे. काय म्हटलं बघा याच्यामध्ये, अ सिस्टम इज टेकन टू इट्स फायनल स्टेट फ्रॉम इनिशियल स्टेट इन हायपोथेटिकल पाथ्स ॲज शोन इन फिगर, कॅल्क्युलेट द वर्क डन. सो आपल्याला ती डायग्राम बघावी लागेल. बघा इथे तुम्हाला दिसतंय आणि काय म्हटलंय की टोटल वर्क डन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो डायग्रामवरून तुमच्या कदाचित लक्षात येणार नाही म्हणून पहिल्यांदा मी तुम्हाला हे एक्सप्लेन करतो आणि मग जे कॅल्क्युलेशन आहे वर्क डनचं त्याच्याकडे आपण वळूया. इथे काय दाखवलंय, जे आपण इनिशियली आपण ज्याला आपण PI PF वगैरे हे जे सगळे आतापर्यंत सिम्बॉल्स वापरत होतो, VI VF हे जे आपण कॅल्क्युलेशनमध्ये वापरत होतो, बरोबर आहे ना. सो हे अंक आहेत तुमच्याकडे. थोडक्यात हे जे प्रेशर आहे ते पास्कलमध्ये दिलं आहे बघा, 2 × 10⁵ पास्कल असणार आहे फायनल, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जर या ए पासून जर आपण जातोय तर आपलं इनिशियल जे प्रेशर आहे ते 2 × 10⁵ आहे आणि फायनल जे आहे ए पासून बी पर्यंत नंतर पुन्हा हे या कंडिशनमध्ये, बरोबर. सो इथलं जे या केसमध्ये दिसते ते 1 × 10⁵ पास्कल हे इथे दिसते आणि इथलं जे आहे डी या पॉईंटचं दिसतंय तुम्हाला इथे 4 लिहिलं आहे बघा, 4 लिटर म्हटलं हा व्हॉल्यूम आहे. सो लिटरचं कन्व्हर्जन आपण जे मीटर क्यूबमध्ये करणार आहोत ते कन्व्हर्जन कसं करायचं आहे हे मागच्याही सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. पुन्हा एकदा त्याच्यावरती एक फ्लॅशबॅक टाकूया आणि ते पण कन्व्हर्जन करून घेऊ. तसं इथे आपल्याला 16 दिसतोय बघा. सो आपण हे आपल्याला पाथमध्ये आपल्याला दिसत आहे फ्रॉम A to B, B to C, C to D आणि D to A या पद्धतीने वर्क आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल 4 स्टेपमध्ये आणि मग या सगळ्यांची बेरीज आपल्याला करावी लागेल आणि मग आपल्याला टोटल वर्क डन मिळणार आहे. ओके, सो वळूया. बघा सोल्युशनमध्ये आपण काय म्हणतोय, डायग्राम मी तुमच्या समोर पुन्हा एकदा ठेवली की ज्याची आपल्याला गरज पडणार आहे म्हणून, आणि एकदम सिंपल आहे, काय फार अवघड असं काही नाही आहे. तर 4 पाथ आहेत तुम्हाला माहिती आहे, A to B, B to C, C to D आणि D to A. याच्यामध्ये मी आत्ताच तुम्हाला फक्त एक हिंट देऊन ठेवतो. मगाशी आपण म्हटलं होतं तसं की हे बघा, जर तुम्ही बघितलं B to C, ओके, तर ही व्हॉल्यूम आहे ना आपला VF, बरोबर. तर व्हॉल्यूम इथे चेंज झाला का, तर व्हॉल्यूम इथे कॉन्स्टंट राहिला बघा. म्हणजे फ्रॉम B to C व्हॉल्यूम कॉन्स्टंट, आणि जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर वर्क डन 0 असतो. सो इथे सुद्धा B to C मध्ये सुद्धा काय होणार आहे तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार आहे, याचा अर्थ नो वर्क डन. आणि इथल्या चौथ्या केसमध्ये जर आपण D to A जर बघितला तर इथे सुद्धा काय होणार आहे, व्हॉल्यूम जे आहे ते कॉन्स्टंट बदलणार कोण आहे, प्रेशर. सो व्हॉल्यूम इथे पण कॉन्स्टंट आहे आणि इथे सुद्धा जो आपल्याला दिसतोय की प्रेशरचा जो ॲक्सिस आहे त्याला हे पॅरलल आहेत, याचा अर्थ व्हॉल्यूम काय आहे, बेसिकली फक्त प्रेशर बदलते, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. सो B to C वर्क डन 0 आणि D to A सुद्धा वर्क डन 0 असणार आहे. सो आपल्याला बेसिकली A to B आणि C to D हे दोनच पाथ आहेत की ज्याच्यामध्ये काहीतरी आन्सर्स येणार आहेत आणि मग हे 2 पाथ जे आहे ते इफेक्टिव्हली आपल्याला टोटल वर्क डन देणार आहेत. सो आपण त्याचं जे आहे उत्तर जे आहे फ्रॉम B to C आणि D to A हे आपण नंतर मेन्शन करू, फक्त तुम्हाला कळावं आधीच म्हणून तुम्हाला सांगून ठेवलं. सो आता पहिल्यांदा आपण पाथ A to B याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते करूया. सो सोल्युशनमध्ये घेऊया. फॉर पाथ A to B, सो वर्क डन फ्रॉम A to B, सो WAB इज इक्वल टू काय होईल बघा, P आणि ब्रॅकेटमध्ये आपण VB मायनस VA असं लिहिलं आहे. सो प्रेशर जे आहे ते बघा A to B जे आहे तर प्रेशर तुमचं फिक्स आहे, किती आहे तर हे 2 × 10⁵ होतं, बरोबर. इथे A या पॉईंटला डेफिनेटली इथे कॉन्स्टंटच आहे ते थ्रू आउट. सो प्रेशर जे आहे ते आहे 2 × 10⁵ आणि मग ब्रॅकेटमध्ये आपण म्हटलंय VB मायनस VA. सो VB किती आहे बघा, व्हॉल्यूम तो 16 आहे आणि इनिशियल जो होता तो किती होता तर 4 होता. सो 16 - 4 हे लिटरमध्ये झाले, पण जर आपल्याला कन्व्हर्जन मीटर क्यूबमध्ये करायचं असेल तर आपण काय करणार आहोत तर याला 10⁻³ ने मल्टिप्लाय करतो. कशासाठी तर लिटरचं कन्व्हर्जन आपण मीटर क्यूबमध्ये केले, लक्षात घ्या. ओके, सो हा जो कन्व्हर्जन फॅक्टर आहे बेसिकली तो आपण करतो. व्हॉल्यूम जो आहे
म्हणून मी मीटर क्यूब असं म्हणतोय, लक्षात घ्या. सो 10⁻³ जो बेसिक फॅक्टर इथे 10⁻² आपण -3 मल्टिप्लाय केलेलं आपल्याला दिसते. ठीक आहे. सो हा गुणाकार काय येईल बघा, हा 16 - 4 म्हणजे इथे 12 येईल, हा 12 × 2 म्हणजे 24 होईल. आणि जर मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर जर तुम्ही बघितले तर इथे 10⁻5 आहेत आणि हा 10⁻³ आहे. ओके. सो 5 आणि -3 म्हणजे 10⁻² शिल्लक राहील आणि हे 16 - 4 म्हणजे 12, 12 × 2 म्हणजे 24. सो 24 × 10⁻², आणि हे एवढं उत्तर तुमचं जूलमध्ये येणार आहे. सो इज इक्वल टू काय येईल तर 24 × 10⁻² जूल, किंवा दुसऱ्या भाषेत तुम्ही असं म्हणू शकता 2400 जूल. ओके. सो हे पाथ A to B हे कॅल्क्युलेशन आपण केलं. त्यानंतर थेट आपण B to C आपण नको घेऊया, आधी C to D कॅल्क्युलेट करूया आणि त्याच्यानंतर मग हे जे दोन आहेत पाथ त्याचं आपण मेन्शनिंग करू. तर सुरुवातीला आपण पाथ C to D कडे जाऊया. सो WCD इज इक्वल टू तुम्ही काय लिहू शकता बघा, सो P × VD - VC इज इक्वल टू, इथे बघा प्रेशर जे आहे C to D मध्ये प्रेशर 1 झाले बघा, इथे 2 होतं म्हणून आपण इथे सबस्टिट्यूट करताना 2 सबस्टिट्यूट केले होते. इथे 1 × 10⁻5 आहे, सो ते सबस्टिट्यूट केले. आणि इथे 4 - 16 झालेत बघा खरं तर, बरोबर आहे. कारण सुरुवातीला ते किती होतं तर बरोबर ना 16 होतं C ला, म्हणजे ही आपली इनिशियल स्टेट होती आणि नंतर फायनल स्टेट आपली आहे तर बेसिकली 4. सो आपण फायनल स्टेटमधून इनिशियल VF - VI करतो. सो 4 - 16. ओके. पुस्तकामध्ये काय केलंय त्यांनी फक्त त्याची मॅग्निट्यूड घेतली, त्यामुळे तुम्हाला हे निगेटिव्ह दिसत नाही पुस्तकामध्ये, कारण त्यांनी फक्त टोटल वर्क डन पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा विचार तिथे घेतलेला नाही आहे, आपण इथे घेतोय. सो मी हे 4 - 16 हे या पद्धतीने ठेवतोय. तर इथे काय होईल, हे निगेटिव्ह आन्सर येईल. सो -12 होईल हे, आणि इथे 1 असल्यामुळे काय -12 राहील. आणि मग असा जो फॅक्टर होता 10⁻5 आणि 10⁻³ तो इथे काय होईल तर +2 राहील. सो इथे किती उत्तर येईल तर -12 × 10⁻². आणि आता जसं वरती कॅल्क्युलेशन केलं तसंच 10⁻² ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपलं उत्तर येईल -1200 जूल. सो या दोन पाथमधलं हे आन्सर आपल्याला मिळालं. तिसरे आणि चौथा जो पाथ मी तुम्हाला म्हटला हा फ्रॉम B to C आणि D to A याच्याबद्दल पण मेन्शन करून ठेवूया. डायग्राम मी तसेच ठेवतोय तुमच्या समोर बघा. फ्रॉम पाथ B to C आपण जे मगाशी म्हटलं ते पण फक्त मेन्शन करतोय. फ्रॉम B to C देयर इज नो चेंज इन द व्हॉल्यूम, हेन्स नो वर्डन इन दिस केस. सो वर्डन नाही B to C केसमध्ये. तसं सिमिलरली आपण चौथ्या केसमध्ये फ्रॉम D to A काय म्हणू शकतो बघा, फ्रॉम D to A देयर इज नो चेंज ऑफ द व्हॉल्यूम, हेन्स नो वर्डन इन दिस केस. सो दोन्ही या केसमध्ये वर्डन जे आहे ते 0 असणार आहे. आणि मग आपण या सगळ्यांची जर आपण बेरीज केली, ओके, सो टोटल वर्डन काय असणार आहे बघा 2400 जूल प्लस हे जे आहे ते दुसरं आहे ते निगेटिव्ह आहे. सो -1200 जूल आहे आणि उरलेले जे ते 0 आहे. सो फायनली आपल्याला काय मिळेल तर हे 2400 अधिक वजा 1200 म्हणजे 2400 वजा 1200 आणि मग उत्तर आपल्याला मिळून जाईल 1200 जूल. सो हे फायनल आपलं वर्डन आहे, टोटल वर्डन. आणि याच्यानंतर एकदम सिंपल जे न्यूमेरिकल आहे पुस्तकामध्ये तुम्हाला सॉल्व करायला दिलं तेच मी तुम्हाला आता होमवर्कला देणार आहे. सो बघा होमवर्क काय आहे, अ सिस्टम इज टेकन टू its final state from initial state in the hypothetical paths as shown in the figure. Calculate the work done in each case. So 4 केसेस मध्ये वर्क डन किती होते ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो इथे पण तुम्हाला माहिती आहे. सो वर्क डन इन ईच केस, तर टोटल तुम्हाला करण्याची काही गरज नाही. त्यांनी टोटल वर्क डन असं विचारलं नाही की प्रत्येक केसमध्ये वर्क डन किती आहे. तर एकूण 4 केसेस आहेत, A to B, B to C, C to D आणि D to A. याही केसमध्ये आपल्याला माहिती आहे की हे बघा B to C काय असणार आहे तर व्हॉल्यूम जे आहे ते फिक्स आहे, त्यामुळे B to C किती येणार आहे तर ते 0च राहणार आहे आणि D to A याही केसमध्ये 0च राहणार आहे. सो कॅल्क्युलेशन तुम्हाला A to B आणि C to D या कॅल्क्युलेशनची करायची आहे. फक्त इथं व्हॅल्यू किती आहे ते फक्त बघून घ्या. इथे 6 आहे बघा आणि इथे 10⁻5 म्हटलं आहे त्याने ब्रॅकेटमध्ये. सो हे जे प्रेशर आहे ते 6 × 10⁻5 हे लक्षात घ्या आणि हा 2 × 10⁻5 असणार आहे. तसंच हे व्हॉल्यूम जे आहे ते माहिती आहे तुम्हाला लिटरचं आपल्याला जेव्हा कन्व्हर्जन करावं लागणार आहे मीटर क्यूबच्या ह्याच्यामध्ये तेव्हा ते किती येणार आहे. सो या पद्धतीने आता जसं केलं त्या पद्धतीने करा आणि फ्रॉम A to B, B to C, C to D आणि D to A हे 4 केसेससाठी वेगवेगळं वर्क डन तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवायचं आहे. ओके. सो पुस्तकामध्ये ज्या वेळेला वर्क डन प्रत्येक केसमध्ये येईल, मग अशी मी तुम्हाला म्हटलं तसं ज्या ठिकाणी निगेटिव्ह आपण कॅल्क्युलेशनमध्ये आणलंय तर ते पुस्तकामध्ये घेताना त्यांनी फक्त मॅग्निट्यूड घेतली आहे, जे वर्क डन आहे ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं कन्सिडरेशनमध्ये घेतलेलं नाही. त्यामुळे याचं उत्तर जे आहे खरं म्हणजे ते उत्तर तुम्हाला पुस्तकामध्ये प्रॅक्टिसला जे तुम्हाला दिलंय सोडवायला
तिथे खाली त्याचं उत्तर फायनली मिळणार आहे. सो ते तुम्ही क्रॉस चेक करू शकता. पण तिथे निगेटिव्ह त्यांनी साईन वापरलेलं नाही, पण इथे जे आहे ते आपण वर्क डन जे आहे ते विथ निगेटिव्ह साईन लिहिणार आहोत. ओके, सो एकदम सिम्पल आहे, ट्राय करा आणि आजचा होमवर्क हा नेहमीपेक्षा अधिक उत्साहाने सोडवा.